न्यायालय शांततेत बसलेला वकील, कागदाच्या घट्ट्यामध्ये अडकलेले युक्तिवाद आणि अचानक आलेली ती एक घोषणा, चार्ज फ्रेम करण्यात येत आहेत. हा क्षण फक्त एका आरोपीसाठी नव्हे तर संपूर्ण प्रकरणासाठी निर्णायक ठरला. खूप दिवसापासून सुरू असलेली कायदेशीर लढाई अखेर एका टप्प्यावर पोहोचली. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं, प्रकरण चालवण्यासाठी पुरेसे पुरावे हवेत. या निर्णयानंतर सगळ्यांचे एकच लक्ष व्यक्तीकडे वळले, वाल्मिक कराड. कोर्टात चार्ज फ्रेम झाल्यानंतर कराडने काय प्रतिक्रिया दिली? तो शांत होता की काही बोलण्यापूर्वीच गप्प राहणं पसंत केलं? पण खरी चर्चा रंगली ती उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्यामुळे. देशातील नामांकित सरकारी वकील, अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारे उज्ज्वल निकम यांनी वकील बदलण्यावरून थेट सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, चार्ज फ्रेम होण्याच्या टप्प्यावर वकील बदलणे हा एक केवळ योगायोग नाही, हा कायदेशीर रणनीतीचा बाजू असू शकतो. हा आरोप नाही, पण एक गंभीर इशारा आहे, असं कायदेतज्ज्ञ म्हणतात. कारण सामान्यतः प्रकरण निर्णायक वळणावर असताना वकील बदलणे म्हणजे संपूर्ण केसची दिशा बदलण्याचा प्रयत्न मानला जातो. या सगळ्या घडामोडीमुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. हा केवळ कायदेशीर हक्काचा वापर आहे की वेळकाढूपणाचा चाल? कोर्टाने चार्ज फ्रेम केल्यानंतर आता पुढील सुनावणी, कायदेशीर साक्षीदार, पुरावे आणि अंतिम निकालाकडे वाटचाल सुरू झाली आहे. एकीकडे कायदा आपला मार्ग चालतोय, तर दुसरीकडे राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. जनतेच्या नजरा आता कोर्टावर खिळल्या आहेत. न्याय मिळेल का, की ही एक लढाई अजून लांबणार? तुम्हाला काय वाटतं? चार्ज फ्रेम झाल्यानंतर वकील बदलणे हा कायदेशीर हक्काचा भाग आहे की न्याय प्रक्रिया लांबवण्याचा प्रयत्न? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.